नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वीच्या वर्गात तुमचे स्वागत. इयत्ता 9वीमध्ये तुम्ही विज्ञान भाग 1 यामध्ये आपण प्रकरण 1चा अभ्यास करत आहोत. या ठिकाणी आपण मागील पाठामध्ये न्यूटनचे गतिविषयक पहिला नियम व दुसरा नियम याविषयी माहिती घेतलेली आहे. आजच्या पाठात आपण न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम व संवेग अक्षयतेचा सिद्धांत याविषयी माहिती घेणार आहोत. तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर 14 त्या ठिकाणी बघा, न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम या ठिकाणी करून पाहूया. हा जो भाग आहे तो भाग अभ्यासक्रमातून कमी केलेला आहे. करून पहिले 2 प्रश्न आहेत, तो भाग काय केलेला आहे, अभ्यासक्रमातून कमी केलेला आहे. आता या ठिकाणी न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या 2 नियमांमधून बल आणि बलाचे परिणाम याची माहिती मिळते. परंतु निसर्गात बल एकांगी असू शकत नाहीत. बल ही 2 वस्तूंमधील अन्योन्य क्रिया आहे. बले नेहमी जोडीनेच प्रयुक्त होत असतात. ज्यावेळी एक वस्तू दुसऱ्या वस्तूवर बल प्रयुक्त करते त्याच वेळी दुसरी वस्तू ही पहिल्या वस्तूवर बल प्रयुक्त करत असते. 2 वस्तूंमधील बले नेहमी समान व विरुद्ध असतात. ही कल्पना न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमात मांडली आहे. पहिल्या वस्तूने दुसऱ्या वस्तूवर प्रयुक्त केलेल्या बलास क्रियाबल. बघा, पहिल्या वस्तूने दुसऱ्या वस्तूवर प्रयुक्त केलेल्या बलास क्रियाबल, तर दुसऱ्या वस्तूने पहिल्या वस्तूवर प्रयुक्त केलेल्या बलास प्रतिक्रियाबल म्हणतात. आता या ठिकाणी बघा, प्रत्येक क्रिया बलास समान परिमाणाचे त्याच वेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते व त्याच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात. हा काय आहे, न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम आहे. बघा, प्रत्येक क्रिया बलास समान परिमाणाचे त्याच वेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते व त्यांच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात. आता या ठिकाणी बघा, क्रिया व प्रतिक्रिया बल यास बल स्पष्ट करणाऱ्या बाबी आहेत. आकडा 2. ही बले जोडीनेच प्रयुक्त होतात. बल स्वतंत्र पद्धतीने कधीही अस्तित्वात नसते. क्रियाबल व प्रतिक्रिया बल एकाच वेळी कार्यरत असतात. 4था आकडा. क्रिया व प्रतिक्रिया बले वेगवेगळ्या वस्तूवर प्रयुक्त होतात. ती एकाच वस्तूवरती प्रयुक्त नसतात. त्यामुळे ती बले एकमेकांचा परिणाम नष्ट करू शकत नाही. बघा, या ठिकाणी न्यूटनच्या गतिविषयक नियम जो या ठिकाणी आलेला आहे त्याबद्दलच्या या बाबी आहेत. बघा, क्रिया व प्रतिक्रिया बल स्पष्ट करणाऱ्या बाबी आहेत. बले काय होतात, ही जोडीनेच प्रयुक्त होतात. बल कधीही स्वतंत्रपणे अस्तित्वात नसते. आणि क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल काय असते, एकाच वेळी कार्यरत असते. आता क्रिया व प्रतिक्रिया बले वेगवेगळ्या वस्तूवर प्रयुक्त होतात. ती एकाच वस्तूवरही प्रयुक्त नसतात. आता जरा डोके चालवा. हा भाग काय केलेला आहे, अभ्यासक्रमातून कमी केलेला आहे. या ठिकाणी बघा, संवेग अक्षयतेचा नियम. समजा ए या वस्तूचे वस्तुमान यम. आता या ठिकाणी पुढील पॉईंट बघा, संवेग अक्षयतेचा नियम. समजा ए या वस्तूने वस्तुमान यम असून तिचा सुरुवातीचा वेग u आहे. समजा ए या वस्तूचे वस्तुमान यम असून तिचा सुरुवातीचा वेग u1 आहे. तसेच बी या वस्तूचे वस्तुमान m2 असून तिचा सुरुवातीचा वेग काय आहे, u2 आहे. आता संवेगाच्या सूत्रानुसार मागील पाठात पाहिले आपण, ए वस्तूचा सुरुवातीचा संवेग m1 u1 व बी वस्तूचा सुरुवातीचा संवेग m2 u2. ज्यावेळी दोन्ही वस्तू एकमेकावरती आदळतील त्यावेळी ए वस्तूवर बी वस्तूमुळे F1 बल प्रयुक्त होऊन ए वस्तू त्वरणित होते व तिचा वेग v1 होतो. आता म्हणून या ठिकाणी बघा, ए वस्तूचा आघातानंतरचा संवेग
व M1V1 बघा ए वस्तूचा आघातानंतरचा संवेग किती आहे M1V1. न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमानुसार ए वस्तू देखील बी वस्तूवर समान बल विरुद्ध दिशेने प्रयुक्त करते आणि त्यावेळी काय होतं तिच्या संवेगात बदल होतो आणि तिचा वेग काय होतो V2 झाल्यास बघा बी वस्तूचा आघातानंतरचा संवेग M2V2 आणि जर बी वस्तूवर F2 बल प्रयुक्त होत असेल तर बघा F2 बल प्रयुक्त होत असेल तर F2 बरोबर वजा F1. आता या ठिकाणी बघा M2A2 बरोबर वजा M1A1 जर F बरोबर MA असेल तर. आता या ठिकाणी बघा M2 बरोबर V2 कंसात V2 वजा U2 भागिले T बरोबर वजा M1 गुणिले कंसात V1 वजा U1 भागिले T. आता या ठिकाणी A1 बरोबर काय घेतलेलं आहे V2 वजा या ठिकाणी A2 बरोबर काय घेतलेलं आहे कंसात V2 वजा U2 भागिले T. ए म्हणजे काय त्वरणाचं सूत्र आहे बघा हे V2 वजा U2 भागिले T बरोबर वजा M1 A1 म्हणजे V1 वजा U1 भागिले T. या ठिकाणी बघा म्हणून जर ए बरोबर कंसात V वजा U भागिले T असेल तर आता M2 बरोबर M2 कंसात V2 वजा U2 बरोबर वजा M1 कंसात V1 वजा U1 कंस पूर्ण जर बघा या ठिकाणी म्हणून बघा M2V2 आता कंसातील प्रत्येक पदाला गुणलेलं आहे या ठिकाणी M2V2 वजा M2U2 बरोबर वजा M1V1 अधिक हे वजा वजाचं अधिक होतं अधिक M1U1 म्हणून कंसात M2V2 अधिक M1. आता या ठिकाणी M2V2 आणि M1V1 जवळजवळ आणलेले आहे. आता या ठिकाणी बघा दुसऱ्या कंसात बरोबर M1U1 अधिक हे इकडचं वजा M2U2 बाजू बदलताना त्याचं काय होतं अधिक होतं M1U1 अधिक M2U2. आता एकूण अंतिम संवेगाचे परिणाम बरोबर एकूण सुरुवातीच्या संवेगाचे परिणाम. आता या ठिकाणी बघा जर दोन वस्तूवर बाह्य बल कार्य करत नसेल तर त्यांचा सुरुवातीचा एकूण संवेग व अंतिम संवेग सारखाच असतो. बघा लक्ष द्या इकडं एकूण अंतिम संवेगाचे परिणाम बरोबर एकूण सुरुवातीच्या संवेगाचे परिणाम. जर दोन वस्तूवर बाह्य बल कार्य करत नसेल तर त्यांचा सुरुवातीचा एकूण संवेग व अंतिम संवेग सारखाच असतो. वस्तूंची संख्या किती असली तरी त्यासाठी हे विधान सत्य असते. दोन वस्तूंची परस्पर क्रिया होत असताना त्यांच्यावर जर काही बाह्य बल कार्यरत नसेल तर त्यांचा एकूण संवेग स्थिर राहतो तो बदलत नाही. बघा दोन वस्तूंची परस्पर क्रिया होत असताना त्यांच्यावर जर काही बाह्य बल कार्यरत नसेल तर त्यांचा एकूण संवेग स्थिर राहतो तो बदलत नाही. आता हा काय आहे न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमाचा उपसिद्धांत आहे. टक्कर झाल्यानंतरही संवेग स्थिर असतो. टक्कर झालेल्या वस्तूंमध्ये संवेग पुनरावर्तित होतो. एका वस्तूचा संवेग कमी होतो तर दुसऱ्या वस्तूचा संवेग वाढलेला असतो. आता या ठिकाणी बघा हा सिद्धांत पुढील प्रमाणे सुद्धा सांगता येतो आपल्याला. जर दोन वस्तूंची टक्कर झाली तर त्यांचा आघातापूर्वीचा संवेग हा त्यांच्या आघातानंतरच्या संवेगाइतकाच असतो. हा सिद्धांत आपल्याला पुढील प्रमाणे सुद्धा मांडता येतो. जर दोन वस्तूंची टक्कर झाली तर त्यांचा आघातापूर्वीचा संवेग हा आघातानंतरच्या संवेगाइतका असतो. आता हा सिद्धांत समजून घेण्यासाठी बघा बंदुकीतून मारलेल्या गोळीचे उदाहरण आपण विचारात घेऊ. M1 वस्तुमानाची गोळी M2 वस्तुमानाच्या बंदुकीतून मारली जाते तेव्हा वेगाने पुढे जाताना तिचा संवेग M1V1 होतो. गोळी उडवण्यापूर्वी बंदूक आणि
गोळी स्थिर असल्याने सुरुवातीचा संवेग 0 असतो आणि एकूण संवेग 0 असतो. गोळी उडवल्यानंतर देखील वरील नियमाप्रमाणे एकूण संवेग 0 असतो. अर्थात गोळीच्या पुढे जाण्यामुळे बंदूक मागच्या दिशेने सरकते. बघा, ज्यावेळेस गोळी मारली जाते बंदुकीने त्यावेळेस गोळी पुढे जाते आणि बंदूक मागच्या दिशेने सरकते. या सरकण्याला काय म्हणतात? प्रतिक्षेप म्हणतात. काय म्हणतात? प्रतिक्षेप. आता बंदूक प्रतिक्षेप वेगाने V2 अशा पद्धतीने सरकते की M1 V1 अधिक M2 V2 बरोबर 0 किंवा V2 बरोबर वजा M1 भागिले M2 गुणिले V1. आता बघा या ठिकाणी बंदुकीचे वस्तुमान गोळीच्या वस्तुमानापेक्षा बरेच जास्त असल्याने बंदुकीचा वेग गोळीच्या वेगाच्या तुलनेने अगदी कमी असतो. बघा, बंदुकीचे वस्तुमान गोळीच्या वस्तुमानापेक्षा बरेच जास्त असल्याने बंदुकीचा वेग गोळीच्या वेगाच्या तुलनेने कमी असतो. बंदुकीचा संवेग व गोळीच्या संवेगाचे परिमाण सारखे व दिशा विरुद्ध असतात. यामुळे येथे संवेग स्थिर असतो. याला उदाहरण दिलेले बघा, अग्निबाण, रॉकेट प्रक्षेपणात सुद्धा काय असतो? संवेग स्थिर असतो. आता या ठिकाणी तुमच्या पान नंबर 16वर बघा काही उदाहरणं सोडवून दिलेली आहेत. ते तुम्ही वहीमध्ये सोडवायचे आहे. त्यातलं आपण एक उदाहरण बघू. उदाहरण पहिलं, एका तोफेचे वस्तुमान 500 किलोग्रॅम असून त्यातून तोफ गोळा उडवल्यानंतर तोफ 0.25 मीटर पर सेकंद वेगाने प्रतिक्षेपित होते, तर तोफेचा संवेग काढा. आता या ठिकाणी तोफेचं वस्तुमान किती दिलं आहे? 500 किलोग्रॅम आणि प्रतिक्षेप वेग किती दिलेला आहे? 0.25 मीटर पर सेकंद. संवेग काढायला सांगितलं आहे. आता संवेग काढायचं सूत्र काय? M गुणिले V. आता तोफेचं वस्तुमान किती आहे? M बरोबर 500 आणि वेग किती आहे? 0.25 बरोबर 125 किलोग्रॅम मीटर पर सेकंद. आता दुसरं उदाहरण तुम्ही वहीमध्ये सोडवायचं आहे आणि इथं आपलं प्रकरण संपलेलं आहे. स्वाध्याय पण सोडवून मला तुम्ही वहीमध्ये सोडवून ग्रुपवर दाखवायचं आहे आणि प्रत्येकाने व्हिडिओ बघायचे आहेत. 9वी ब 9वी क या वर्गातील विद्यार्थ्यांची व्हिडिओ बघण्याची म्हणजे खूप कमी मुलं व्हिडिओ बघतात आणि काही प्रतिसाद वगैरे देत नाहीत. थँक्यू.